Praise the Lord, everyone. If you're watching us right now, share this video. इस वीडियो को शेयर कीजिए अगर आप हमें देख पा रहे हो इस समय. और जैसे आप देख रहे हो उसे शेयर करते रहिए. Thank you, Jesus. Praise the Lord. Okay. Welcome you all. आपका स्वागत है. Hope you are doing well. आइए आंखें बंद करें. परमेश्वर को धन्यवाद दें आज के दिन के लिए कि आज का दिन आशीर्वादित है, परमेश्वर ने बनाया है. Thank you, Jesus. We worship you. We praise you. We bless your name. तेरी स्तुति करते राजा, तेरी प्रशंसा करते हैं. Thank you, Father. Thank you, Lord. Thank you, Jesus. We worship you. Thank you, Father. Thank you, Lord. Thank you, Jesus. और धन्यवाद इस समय के लिए. तू योग्य है. प्रेज गॉड. मनोज मामी, महिमा, सुनंदा, निकिता, तेजश्री, हेमलता, जॉन, सुभ्रांशु. प्रेज गॉड एवरीवन. ओ धन्यवाद. पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं. हो पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं. जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु. मुझ पर हुई
कृपा, मैं का न जाने दूं, जिसने मुझे है चुना, उसकी ओर मैं बढ़ूं। मुझ पर हुई है कृपा, मैं का न जाने दूं, जिसने मुझे है चुना, उसकी ओर मैं बढ़ूं। देखूं तेरी सलीब पर खींचा मैं जाऊं, देखूं तेरी सलीब पर खींचा मैं जाऊं। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। हाँ परमेश्वर, मैं जो भी करूं तेरे लिए करूं। प्रभु परमेश्वर, तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है। प्रभु परमेश्वर, तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है। मेरा दिल तुझे धन्यवाद देता, मेरा प्राण तुझे स्तुति देता। कठिन समय में तू मजबूत गढ़ है, अंधेरी राहों में तू जियाना है। कठिन समय में तू मजबूत गढ़ है, अंधेरी राहों में
जियाना है। मेरी दुहाई तू सुनता, हाँ परमेश्वर सच्चा। मेरा प्रभु कभी नहीं सोता, मेरा प्राण तुझे स्तुति देता। प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है। आखिरी गाना गाएंगे। हर भूख मेरी तूने है जाना, बाहों में लेकर मुझको संभाला। हर भूख मेरी तूने है जाना, बाहों में लेकर मुझको संभाला। कठिनाइयों में सब मुझे न लगे, पर तेरे हाथ की परछाई कभी न हटेगी। कठिनाइयों में सब मुझे न लगे, पर तेरे हाथ की परछाई कभी न हटेगी। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ मेरी हर चाहत को पूरा तूने है किया। यीशुआ आशाएं मेरी पूर्ण हो गई तुझ में। मेरी सोच से परे आश्चर्य कामों से तूने बना दी। हर एक कमी में मेरी सोच से परे आश्चर्य कामों से तूने बना दी। हर एक कमी में कठिनाइयों में सब मुझे न लगे, पर तेरे हाथ की परछाई कभी न हटेगी। कठिनाइयों में सब मुझे न लगे, पर तेरे हाथ की परछाई कभी न हटेगी। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद मेरी हर चाहत को पूरा तूने है किया। आशाएं मेरी पूर्ण हो गई तुझ में। तेरी राह से मैं खोया भी
अगर फिर भी तेरी कृपा छोड़े ना मुझे, तेरी राहों से मैं खोया भी अगर फिर भी तेरी कृपा छोड़े ना मुझे। हर गुज़ारिश को कबूल तूने है किया, हर गुज़ारिश को कबूल तूने है किया। ओ धन्यवाद, ओ धन्यवाद, ओ धन्यवाद। थैंक यू सो मच। आगे का समय वचन का समय है, तो शेयर करते रहिएगा और वचन में जाएंगे आप। Hello, how are you? तुम्ही सर्व कसे आहात? Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We have a wonderful God आपल्याकडे एक सुंदर देव आहे who loves us. जो आपल्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. He loves you तो तुमच्यावर प्रीती करतो and He'll never quit loving you. आणि तुमच्यावर प्रीती करण्याच्या तो कधीच थांबणार नाही. Amen. आमेन. Yeah, today we are going to learn something about the gift of God. आज आपण देवाच्या देणगीविषयी काय शिकणार आहोत. Just hold on. Just 1 minute. There's a phone call come. ठीक आहे. Just tell someone and come. Yeah, hello. Yeah, phone keeps coming. So anyway, praise the Lord. I'll be speaking to you about the gift of God. Parmeshwar ka daan. God's gift to mankind. Okay. During these times, you don't need to fear. आणि ह्या वेळेमध्ये तुम्हाला भीती बाळगायची गरज The नाही. Bible says in Daniel 6:27 आणि दानिएल 6:27 मध्ये that He शास्त्र म्हणते delivers and rescues us, की तो आपली सुटका करतो, आपला बचाव and He करतो works signs and wonders आणि तो चिन्ह व चमत्कार in करतो heaven and on the earth. स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर देखील. So our Lord is a deliverer. म्हणून आमचा जो प्रभू आहे तो He is मुक्तीदाता a आहे. rescuer. तो आमचा बचाव करणारा आहे He can deliver us from any trouble, आणि कुठल्याही संकटापासून तो आपला बचाव and करू He can शकत even आहे. rescue us from the enemies. आणि शत्रूपासून देखील आपली सुटका करू शकत The Lord आहे. Jesus is a safe place to live in. आणि प्रभू येशू एक सुरक्षित जागा आहे जिथे आपण राहू शकतो. The Bible says शास्त्र म्हणत in आहे Proverbs 18:10 आणि नीतिसूत्र that 18:10 the मध्ये name of the Lord is a strong tower, की प्रभूच्या नावच एक बलवान असं बुरुज आहे, बलकट and बुरुज the आहे. righteous. आणि जे नीतिमान Who are the आहे righteous? आणि नीतिमान कोण आहे? Those who believe in Jesus. जे ईश्वर विश्वास करत Christ आहे. has become their righteousness. ख्रिस्त त्यांच्या नीतिमत्वता झाली The आहे righteous run into it आणि जे नीतिमान त्याच्यामध्ये धावून and they are जातात safe. आणि ते सुरक्षित आहे. If you are in Christ, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये you आहात are safe. तुम्ही सुरक्षित आहात. Amen. आमेन. I was just teaching. Today is what? Today is Saturday. Thursday I was teaching. आणि Friday I was teaching in Pimpri. आणि फ्रायडे शुक्रवारी पिंपरीमध्ये शिकवण देत होता. Many Christians don't see what they should see in the Bible. आणि अनेक ख्रिस्ती जे त्यांनी पवित्र शास्त्रामध्ये पाहिले पाहिजे ते पाहत नाही. That's the problem. आणि ही समस्या आहे. Holy Spirit will tell you what is emphasizing in that scripture. आणि पवित्र आत्मा तुम्हाला त्या वचनामध्ये
कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते तुम्हाला So सांगणार. that's very important for us. म्हणून ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. In the scripture, आणि he शास्त्रामध्ये has inspired the writers to write. त्यांनी लेखकांना प्रेरित केले लिहिण्यासाठी. He will tell you, तो तुम्हाला in the सांगेल. scripture, this has to be emphasized. आणि ह्या शास्त्रामध्ये ह्या गोष्टीवर तुम्ही जोर दिले So पाहिजे. when you know that, म्हणून जेव्हा तुम्हाला ते कळतं then you will benefit. मग तुम्हाला फायदा होणार. Many Christians are seeing what they shouldn't see, आणि अनेक ख्रिस्ती ते पाहत आहेत जे त्यांनी पाहू नये. and they're taking what they shouldn't take. आणि ते त्या गोष्टी घेत आहेत जे त्यांनी घेऊ नये. And secondly, दुसरी गोष्ट, many Christians are just taking the scripture, अनेक ख्रिस्ती फक्त वचन घेत आहे but they're not adding scripture to scripture पण ते वचनाला दुसऱ्या वचनाची जोड करत नाही, so that it becomes more clear. जेणेकरून वचन अगदी स्पष्ट You होतं. cannot take an isolated verse. आणि एकांत असं एकटा वचन घेऊ शकत Holy नाही. Spirit will tell you which scripture to add to make it more clear. आणि पवित्र आत्मा तुम्हाला सांगणार की त्या वचनामध्ये कुठल्या वचनाची भर केले पाहिजे जेणेकरून गोष्टी स्पष्ट होणार. Then you'll enjoy the word of God. मग तुम्ही देवाच्या वचनाचा आनंद See, घेणार. there's a way to read the Bible. आणि शास्त्र वाचण्याचा एक मार्ग आहे. If you know how to read the Bible, जर तुम्हाला माहिती आहे की कसं शास्त्र वाचले you can पाहिजे be blessed. तुम्ही आशीर्वादित होऊ शकत. Okay, so we are safe because we are hid with Christ in God. आम्ही सुरक्षित आहे कारण आम्ही ख्रिस्तामध्ये लपलेले आहे आणि देवामध्ये आहे. Christ has become our security, आणि ख्रिस्त आपला सुरक्षितपणा झालेली आहे our defense, आणि आपला बचाव झालेला and a आहे strong fortress. आणि एक मजबूत गड झालेली आहे. Amen. आमेन. So do not give attention to information म्हणून सूचनांकडे लक्ष देऊ नका that makes the adversary, the enemy, the devil appear to be very strong. जे दाखवत आहे की जो वैरी आहे शैतान खूपच बलवान आहे. When you consider those kind of words that you're hearing, which makes the devil more powerful, जेव्हा तुम्ही असं शब्द ऐकत आहे जो शैतानाला अगदी बलवान बनवत आहे that's how fear builds up and takes over your life. आणि असंच भीती आपल्या जीवनामध्ये बांधकाम करतो आणि आपल्या जीवनामध्ये मात करतो. Instead of that, आणि त्याच्याऐवजी fortify your soul, your spirit आणि तुमच्या जीव आत्माला बलवान करा with God's word, देवाच्या the वचनाने right word. आणि योग्य वचनाने. Amen. आमेन. Fortify yourself with faith. आणि स्वतःला बलवान करा विश्वास Listen to faith-filled words आणि विश्वासाने भरलेले शब्द तुम्ही again and ऐका. again वारंवार तुम्ही ऐका until it becomes impossible for you to think and talk fear. जोपर्यंत तुम्हाला अशक्य होतो तुम्ही विचार पण करणार नाही आणि भीती देखील बोलणार नाही. Receive God's word daily. आणि देवाचे वचन रोज स्वीकार करा Declare with boldness आणि धैर्याने तुम्ही घोषणा करा that Christ is my refuge, की ख्रिस्त माझा आश्रय Christ आहे, is my strength. ख्रिस्त माझे बल आहे. Amen. आमेन. And if people are preaching the latter time आणि जर लोक शेवटच्या काळाची घटनाच्या शिकवण देत आहे now, आता that is wrong. ही चुकीचं आहे. I posted these messages. You can go on the Facebook and read my messages. आणि हे संदेश मी फेसबुकवर पोस्ट केले तुम्ही तिथे जाऊन वाचू Whoever शकता. it may be. आणि जो कोणी असेल I'm not saying speak against them. आणि मी बोलत नाही त्यांच्या विरुद्ध तुम्ही बोला You can pray for them. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू But शकत don't आहे take those negative things. पण ते नकारात्मक गोष्टी घेऊ नका. There are things that are going to happen आणि अशी गोष्टी आहेत जी घडणार which आहे will shock the people. जो लोकांना आश्चर्यचकित करेल. But that time is not the now time. पण शेवटचा काळ आताची काळ नाही. Amen. आमेन. There are about at least 5 major things that has to happen आणि 5 मुख्य गोष्टी झाली पाहिजे before these end times come in. आणि हे शेवटच्या काळ येण्याच्या आधी 5 मुख्य गोष्टी झाली पाहिजे. So in these 5 things, there are major things. आणि या 5 गोष्टींमध्ये मुख्य गोष्टी So आहेत. start living the now life, म्हणून आत्ताचे जीवन जगायला सुरू करा not that then later on life. आणि नंतरच्या शेवटच्या काळ तुम्ही जगू नका. Amen. So Amen. don't listen to this kind of messages. म्हणून अशा प्रकारचे संदेश तुम्ही ऐकू नका. This is the new time for you. आणि ही नवीन वेळ आहे And तुमच्यासाठी. I've posted many messages. आणि मी अनेक संदेश पोस्ट केला Go आहे and read there. आणि जाऊन ते वाचा, Hear my messages. म्हणजे संदेश ऐका Share it with people. आणि लोकांबरोबर शेअर करा. Because this is the time. कारण ही अशी वेळ God आहे wants unity in the body of Christ. देवाला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये एकता Not to पाहिजे have fear, आणि भीती नको but to rule and reign. पण सत्ता व राज्य केले There are पाहिजे. many stunning things God is going to do. आणि खूप आश्चर्यजनक गोष्टी देव करणार Because आहे this is God's time. कारण ही देवाची वेळ And आहे He doesn't ask any man's permission. आणि देव कुठल्याही मनुष्याची परवानगी विचारत नाही. In His timeline, आणि त्याच्या whatever काळामध्ये is set जे स्थिर झालेली आहे will happen. जे काही स्थापित झालेले No ते one can होणार stop it, कोणी ते थांबू and शकत the नाही. devil cannot stop it. शैतान देखील ते थांबू शकत Amen. नाही. आमेन. When the Lord wanted to come, जेव्हा प्रभूला यायचं होता could anyone stop Him? कोणी ते थांबू शकत होते का? No. नाही. When He rose up, जेव्हा येशू पुन्हा उठले could anyone stop it? कोणी त्याला थांबू शकत होता का? No. नाही. See, when it is God's time, जेव्हा देवाचा वेळ असतो no one can stop Him. कोणी त्याला थांबू शकत नाही. Amen. आमेन. So
know that this is God's time. म्हणून हे जाणून घ्या की देवाची वेळ आहे. Whether you know it or don't know it, तुम्हाला माहिती आहे किंवा नाही, you already entered into it. तुम्ही आधीच त्याच्यामध्ये प्रवेश केले आहे. Amen. Amen. And God has something stunning things for your life. आणि देवाकडे तुमच्यासाठी काही आश्चर्यचकित गोष्टी आहेत. But you need to believe. पण तुम्ही विश्वास केले पाहिजे. Faith is a very important factor. आणि विश्वास खूप महत्वाची बाब आहे. Amen. Okay. Today I want to speak to you आज मला तुमच्याशी about the बोलायचं gift of God. देवाच्या देणगीविषयी. Holy Spirit just reminded me आणि पवित्र आत्म्याने मला आता आठवण करून in दिली. John 4, योहान 4 मध्ये we read Jesus coming to Samaria आपण वाचतो की येशू सोमरोन मध्ये जातो and talking to the Samaritan lady. आणि सोमरोनी स्त्री बरोबर बोलतो. In the midst of the dialogue, आणि त्यांच्या बातचीतमध्ये the Lord Jesus says, प्रभू येशू म्हणतो, if you only knew जर तुला फक्त माहिती असते the gift of God. देवाची देणगी. This is so powerful. आणि हे शब्द खूप If you सामर्थ्यशाली. only knew, जर तुम्हाला फक्त माहिती if असते, people only know, जर लोकांना फक्त माहिती असते, he's not telling if people only become good, आणि म्हणत नाही की जर फक्त लोक if चांगले only झाले, people fast and pray, जर लोकांनी उपास प्रार्थना if they केले cry तर, out to God. जर ते देवाकडे आरोली See, केले तर. these things many have, that is the way many are seeing the Bible. आणि अशा प्रकारे अनेक लोक शास्त्र पाहत आहे. They miss a very important word in the scripture. आणि शास्त्रामध्ये खूप महत्वाचं वचन ते चुकवतात. Believe. आणि विश्वास करा. That they miss it. आणि ते चुकवतात. So what is the Lord saying? आणि प्रभू ते काय म्हणत If आहे, you only knew. जर तुम्हाला फक्त माहिती असते. So look at this. आणि ह्या If the गोष्टीकडे people of the world only know. जर जगाच्या लोकांना फक्त हे ज्ञान असते. What is that? आणि ती काय आहे, Religion will tell you. धर्म तुम्हाला If they सांगेल. only did this, did that. फक्त त्यांनी हे केले ते केले. Some Christians say, if only they took water baptism. आणि काही ख्रिस्ती म्हणत आहे, जर त्यांनी फक्त पाणीच्या If they only बाबतीत came to my church. जर फक्त ते माझ्या If they मंडळीत आले, only gave offerings. जर त्यांनी फक्त दान दिले तर, If they only cried. जर फक्त ते If they रडले, only wept. जर ते फक्त If they only आरोळी केली, prayed. अश्रू गाळले, If they प्रार्थना only केली, lived a good life. जर त्यांनी चांगले जीवन No, जगले no, तर no, no, no. नाही. If you only knew. जर फक्त तुम्हाला माहिती असते. What? काय? Not God as the judge. आणि देव एक न्यायाधीश म्हणून नाही, That God is an angry God. की देव एक क्रोधित देव आहे. If you only knew जर तुम्हाला फक्त माहिती असते the gift of God. देवाची देणगीविषयी, This is देवाच्या so दानाविषयी. powerful. आणि हे शब्द खूप If you only सामर्थ्यशाली. knew this, जर तुम्हाला फक्त ही that माहिती whatever असते, God gives you मग जे काही देव तुम्हाला देतो is a gift. ती एक देणगी आहे. You don't have to earn it. तुम्हाला त्याची कमाई करायची गरज नाही. It is His love. आणि ही देवाची It is His प्रीती आहे, grace. त्याची कृपा आहे, That whatever He gives की you, जो काय देव देतो, though we don't deserve, जरी आम्ही लायक नाही, is because He is good and He offers it as a gift. देव चांगला आहे म्हणून, आणि तो हे सर्व गोष्टी एक देणगी म्हणून आपल्याला देतो. Amen. आमेन. You cannot earn. तुम्ही कमाई करू When you're शकत getting नाही. it as a gift, जेव्हा तुम्हाला दान म्हणून मिळत you आहे, need to believe. तुम्ही विश्वास केले पाहिजे. And believing is the receiving. आणि विश्वास करणे म्हणजे प्राप्त करणे आहे. The Bible is so simple. आणि पवित्र शास्त्र खूप सोपं It आहे. says, if you only knew the gift of आणि God. म्हणत आहे, फक्त जर तुम्हाला देवाची देणगी माहिती असते. What He says further, आणि पुढे काय म्हणत आहे येशू, you would have asked me तुम्ही फक्त मागितले असते and He would give you living water. आणि तो तुम्हाला जिवंत पाणी दिले असते. So simple. आणि इतकं सोपं आहे. He says, you just ask me आणि म्हणत आहे, फक्त तुम्ही मागा and I will give. आणि मी तुम्हाला See, देणार. does He put any condition? आणि इथे कुठलाही अट देव You know, ठेवतो का? many Christians have not seen the word gift in the Bible. आणि अनेक ख्रिस्ती लोकांनी हा जो शब्द आहे देणगी किंवा दान हे शास्त्रामध्ये पाहिले When they नाही. see the blessing, जेव्हा ते आशीर्वाद when they see पाहतात, the healing, जेव्हा ते आरोग्य when they पाहतात, see the salvation, जेव्हा ते तारण पाहतात, they start to work to Mag- gain it, to earn मग it. ते काम करायचा प्रयत्न करत आहे, त्याची कमाई करायला, त्याला प्राप्त करण्यासाठी. One day I'll remove all the, scriptures आणि एक दिवस मी सर्व वचने काढणार आहे. from the grace message that Apostle Paul preached. आणि कृपेचा संदेश जो प्रेषित पौलाने And I प्रचार will केला, show you what you missed it. आणि तुम्हाला दाखवायचे की कुठल्या गोष्टी तुम्ही चुकवली, You're trying to earn it. तुम्ही त्याची कमाई करायचे प्रयत्न And so करा, you're disqualified. म्हणून तुम्ही अपात्र झाले आहे. No, you need to believe. तुम्ही फक्त विश्वास केले पाहिजे. Amen. आमेन. He says, this is, if you just ask, आणि जर तुम्ही फक्त विचारले, मागितले, when a person newly comes to Jesus, जेव्हा एक व्यक्ती नवीन पहिल्यांदा प्रभूकडे the येतो, Lord is not saying, now read the whole Bible. आणि आता असं प्रभू म्हणत नाही की तुम्ही संपूर्ण No, पवित्र know शास्त्र everything. आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही जाणून घ्या, And then you'll be saved. आणि मगच तुझ्या तारण होणार. No, because a new person doesn't know anything. कारण एक नवीन व्यक्तीला तर काहीच माहिती नसतो. That's why He tells them, म्हणून प्रभू त्यांना सांगतो, just ask me फक्त माझ्याकडे मागा and I will give you. आणि मी तुम्हाला देणार. Amen. आमेन. That's so simple. आणि इतकं सोपं आहे.
He's not telling to read the whole Bible. आणि प्रभू म्हणत नाही की संपूर्ण पवित्र शास्त्र वाचा असं म्हणत नाही. No. In the नाही. beginning, आणि सुरुवातीमध्ये असं प्रभू he's म्हणत saying, नाही. you just ask me तुम्ही फक्त माझ्याकडे मागा without any condition, आणि कुठल्याही अटीशिवाय and it will be given. आणि तुम्हाला ती देण्यात येईल. Amen. आमेन. John 4:10. योहान 4:10. Once you receive it, एकदा तुम्हाला ती प्राप्त झाली, once you receive the Spirit of God, एकदा तुम्हाला देवाची आत्मा प्राप्त झाली, then He will lead you into all the truth. मग देवाच्या आत्माच तुम्हाला सर्व सत्यमध्ये चालवणार. Amen. आमेन. That's the basic. आणि ही मूलभूत गोष्ट It's so आहे simple. आणि इतकं सोपं आहे It's so easy. आणि इतकं सोयीचं आहे. Many times, the preachers put many conditions अनेकदा प्रचारक उपदेशक खूप अट घालतो, and नियम they ठेवतो preach in such a way आणि अशा प्रकारे प्रचार that's so करतात. difficult to understand, मग खूप कठीण होतो and लोकांना it makes them समजण्यासाठी to work out to receive salvation. आणि जेणेकरून लोकांना असं वाटतं की त्यांनी काम करूनच तारण मिळवून घेतले पाहिजे. No. So, don't miss this important word, faith. म्हणून हा जो महत्वाचा शब्द आहे विश्वास, हे तुम्ही चुकू नका. Faith is not working to get it, आणि विश्वास म्हणजे काम करून ते प्राप्त करणे but नाही. response is responding to His grace, विश्वास म्हणजे त्याच्या कृपाकडे प्रतिसाद which is देणे, a free gift from God. जी देवापासून एक मोफत देणगी आहे. Amen. आमेन. Grace only sees faith. आणि कृपा फक्त विश्वासच पाहतो. If works come, जर काम येतो it closes the gate. मग तो दार बंद होतो, कृपा बंद Grace होतो. only sees faith आणि कृपा फक्त विश्वासच पाहतो and rejects when we try to earn it. आणि नाकार करतो जेव्हा आपण ते कमवायचा प्रयत्न करतो तेव्हा. Grace door gets closed आणि कृपेचा दार बंद होतो when we try to enter by works, जेव्हा आपण कार्यांद्वारे किंवा कामांद्वारे प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. and it opens when we enter by faith. आणि कृपेचा दार उघडतो जेव्हा आपण विश्वासाने प्रवेश करतो तेव्हा. Amen. आमेन. God never sells anything. आणि देव कुठल्याही गोष्टीच्या विक्री करतच It नाही. is religion that came in the way, आणि धर्मच मार्गेत आला, but God never sells anything. पण देव कुठल्याही गोष्टीची विक्री करत नाही. Gift means a present one gives to another. आणि दान म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एक बक्षीस किंवा भेट देतो तसा आहे. God's things are always given to man as gifts. आणि देवाची जी गोष्टी आहे नेहमी देव मनुष्याला ती एक बक्षीस किंवा देणगी म्हणून मनुष्याला देतो. Heaven is a gift. आणि स्वर्ग एक दान आहे, देणगी आहे. Amen. आमेन. As long as one wants it, जोपर्यंत एका व्यक्तीला स्वर्ग पाहिजे it will be given. त्याला देण्यात येईल. You ask Him. आणि तुम्ही त्याला विचारा. Jesus said, you ask me, येशूने सांगितले मला तुम्ही विचारा, I will give you. मग मी तुम्हाला देणार. Amen. आमेन. Is by asking. आणि हे विचारून, That means people don't even want to ask. आणि लोकांना मागायची देखील इच्छा नाही. If someone doesn't want it, जर कुणाला ते नको, it will not be given to him. मग ती गोष्टी त्याला देण्यात येणार नाही. Amen. आमेन. It's just by asking you receive. आणि फक्त मागितल्यावरच तुम्हाला प्राप्त होतो. This is the way that with everything that God gives to man. आणि अशा प्रकारे देव प्रत्येक गोष्टी मनुष्याला देतो जेव्हा तो मागतो Now, तेव्हा. this is true not only in spiritual matters, आणि फक्त आत्मिक गोष्टींमध्ये खरा but नाही, even in material things पण वास्तविक गोष्टींमध्ये देखील. as well. वास्तविक गोष्टीमध्ये देखील Look प्रभू at this. असंच करतो. God gives us sunshine आणि प्रभू आपल्याला सूर्यप्रकाश देतो and never asks for money. आणि कधीच आपल्याकडून पैशाची The मागणी rain करत comes from heaven आणि पाऊस स्वर्गातून येतो and He never asks for money in आणि return. देव त्याच्या बदलेमध्ये आपल्याकडून पैसा घेत नाही. It's the same when you ask for anything. आणि असंच प्रकारे जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या मागणी करत आहे देवापासून. Many preachers have added many things, अनेक प्रचारकाने अनेक गोष्टींची जोड made केली it conditional. आणि त्याला अटीच्या बनवलेला आहे. You ask, but you fast and pray. आणि तुम्ही मागा पण तुम्ही उपास व You प्रार्थना ask, but देखील. you do this. तुम्ही मागा पण तुम्ही असं करा. The Lord has never put any conditions. आणि प्रभूने कुठलाही नियम किंवा अट ठेवलेले नाही. Once there was a child आणि एकदा एक लेकरू होता who loved his mother very much. ज्याने आपल्या आईवर खूप प्रीती केली. He wanted to buy some flowers त्याला काही फुलं विकत घ्यायचं होतं for her to make her happy. आणि आईसाठी फुलं विकत घ्यायचं होतं तिला खुश But करण्यासाठी. he had just about 2 coins in his pocket. पण त्याच्याकडे फक्त 2 पैसा होता. He saw a very beautiful garden as he was passing by, आणि जसं तो चालत गेला तेव्हा त्याने एक सुंदर बाग पाहिली and he went in आणि तो आत गेला thinking he could buy some flowers. आणि त्याला वाटलं तो काय फुलं विकत घेऊ शकत A आहे. gentleman was there. आणि एक सभ्य पुरुष होता, And the- सज्जन होता. Child told him why he had come. आणि त्या लेकरूने त्या सज्जनाला सांगितले मी कशासाठी आलो So the आहे. man just picked up a bunch of flowers आणि त्या सज्जन व्यक्तीने एक फुलच्या गुच्छा घेतले and gave it to him. आणि त्या फुलच्या गुच्छा त्या पुष्पगुच्छ त्या मुलाला दिले. The boy said, त्या मुलाने सांगितले "Sir,
की साहेब I cannot take them for free. आणि मी हे मोफत घेऊ शकत नाही. The man responded, आणि त्या व्यक्तीने प्रतिसाद my दिला, flowers are always given away. आणि माझ्या फुल नेहमी मी असंच देतो. If you want them, जर तुम्हाला माझी फुलं पाहिजे I will give them to you. मी तुला ते देणार. Who was that man? आणि तो मनुष्य कोण होता? He was the Prince of Wales. आणि तो वेल्सच्या राजकुमार होता. The garden was the royal garden. आणि तो जो बाग होता राजकीय बाग होता. The things of the royal family आणि शाही कुटुंबाचे जे गोष्टी were होते never for sale. ते कधीच विक्रीसाठी नव्हते. If he gives you something, जर तो तुम्हाला काय देतो your only part is to receive it. आणि तुमचं एकच काम आहे की तुम्ही ते फक्त स्वीकार केले पाहिजे. Amen. आमेन. That's the way God is. आणि असं प्रकारे देव आहे. If you want satisfaction, जर तुम्हाला समाधान पाहिजे, if you want whatever you want, जर तुम्हाला कुठल्याही गोष्टी you पाहिजे can have it right away. तुम्हाला आत्ताच मिळू शकत आहे. You don't have to wait तुम्हाला वाट बघायची गरज नाही. until you complete some work, जोपर्यंत तुम्ही काय काम पूर्ण करत आहे तोपर्यंत, or you do fasting and prayer. किंवा तुम्ही उपवास व प्रार्थना करत आहे That is तोपर्यंत. trying to earn आणि ही आहे की तुम्ही कमाई करण्याचा प्रयत्न करत आहे, where God wants to give you free. जिथे देवाला तुम्हाला ते मोफत द्यायची इच्छा आहे. Do not hinder आणि अडथळा घालू नका. the things that God wants to give you. आणि जे देवाला तुम्हाला गोष्टी द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अडथळा घालू It नका. is free. आणि ती सर्व मोफत आहे. Though he has worked for it. जरी प्रभूने त्याच्यासाठी काम केलं It was a tough task, आणि ते खूपच मेहनतीच्या but परिश्रमाचं he काम होतं, chose to give you free पण त्यांनी निवड केलं की तो तुम्हाला मोफतच देणार. to those who believe, त्या लोकांसाठी जे विश्वास धरत आहे, not for those who work. त्या लोकांसाठी नाही जे काम करत आहे. Amen. आमेन. You know, in writing a book, आणि एक पुस्तक लिहिण्यामध्ये you have to spend a great deal of time आणि पुस्तक लिहिण्यासाठी तुम्हाला खूप वेळ खर्च करावा लागतो preparing it. त्याची तयारी करण्यामध्ये. But in just receiving the book, पण फक्त पुस्तक स्वीकार करणे, you don't have to do anything. तुम्हाला काय करायचीच गरज नाही. Amen. आमेन. Preparing a meal आणि भोजन तयार करणे, जेवण तयार करणे is time consuming. आणि त्याला खूप वेळ लागतो. You ask the wives, you ask the mothers, आणि तुम्ही पत्नींना विचारा, तुमच्या आईंना your विचारा, grandmothers. आणि तुमच्या आजींना विचारा. Preparing meal is time consuming. आणि स्वयंपाक करणे किंवा भोजन तयार करणे त्याला खूप वेळ I know लागतो. many will say amen here. आणि इथे खूप लोक आमेन बोले. But eating the meal पण जेवण खाणे, does not take much time. पण जेवण खायला एवढं वेळ लागत नाही. Amen. आमेन. It relishes you आणि तुम्हाला You ते become तृप्त happy. करतो, तुम्ही आनंदित होतो. where it took 1 or 2 hours to make. जिथे 1-2 तास लागले ते भोजन तयार करायला, You eat it within 5 minutes आणि तुम्ही 5-10 मिनिटांमध्ये भोजन करता. without even praising the one who has made that meal for you. आणि त्या व्यक्तीची तुम्ही स्तुती देखील करत नाही ज्यांनी तुमच्यासाठी हे भोजन तयार केलं. Amen. आमेन. So eating doesn't take time. म्हणून खायला तर कायच वेळ Now, लागत नाही. preparing a dress, आणि एक वस्त्र तयार करणे, शिवणे, it is so much laborious, so intensive. आणि खूपच कष्टमय आहे, खूपच तीव्र It वेळ takes लागतो, time. त्याला वेळ लागतो. But putting on the dress पण वस्त्र पांघरणे does not take much labor. त्याला अगदी खूप श्रम लागत नाही. Amen. Amen. So the gifts of God are free. म्हणून देवाची जी देणगी आहे ती मोफतच आहे. He never sells anything. आणि प्रभू कुठल्याही गोष्टी विकत नाही. In the Bible, शास्त्रामध्ये when that prodigal son ज्या उधला पुत्र, was hungry, जेव्हा तो भुकेला होता he longed to be satisfied with what the animals ate. आणि जो जनावर तो देखील खायला तो तयार होता, And no one gave him anything, the Bible says. तरी कुणी त्याला काही खायला दिले नाही असं This शास्त्र is म्हणतं. the principle of the world. आणि ही जगाची तत्व आहे. When you have it, you have it. जेव्हा तुमच्याकडे आहे तर सर्व आहे, When you don't have it, you don't have it. जेव्हा तुमच्याकडे नाही तर तुमच्याकडे नाही. In the world, जगामध्ये if you give something, जर तुम्ही काय देतो, if you give me something, जर तुम्ही मला काय I देणार, must give you back मी something. तुम्हाला परत काहीतरी दिलेच पाहिजे. The world never gives you anything free. आणि जग तुम्हाला कुठल्याही गोष्टी मोफत देत नाही. Even if you have nothing, जरी तुमच्याकडे काही नाही, you have to give your soul away. तुम्हाला तुमचा जीव द्यावा लागेल. That is the way it is today. आणि अशा प्रकारे आज That आहे. is the way it is in the world. आणि अशा प्रकारे जगात आहे. How we see, आणि तरी आपण there पाहतो, is one place आणि एक अशी जागा आहे that will provide things free. जो तुम्हाला सर्व गोष्टी मोफत देणार. That's what the prodigal son understood. आणि असंच उधला पुत्राला समजले. When no one gave him anything, जेव्हा कोणी त्याला काही दिले नाही, he remembered,
त्याच्या लक्षात आले, in the Father's house, माझ्या पिताच्या घरी everything was free. प्रत्येक गोष्टी तर मोफत होती. So the best thing for the prodigal son was to go home. म्हणून उत्तम गोष्टी उधला पुत्राला होता की तो घरी गेला पाहिजे. One time he told his father, एकदा त्याने आपल्या पिताला सांगितले, give me the share that belongs to me. माझ्या मालमत्तेच्या जो वाटा आहे मला ते देऊन And the टाक. father distributed to him. आणि पिताने त्याची वाटा केली. Later when the son returned आणि नंतर जेव्हा पुत्र परतला to his father's home, त्याच्या पिताच्या घरी, did he deserve anything? आणि मग तो कुठल्याही गोष्टीच्या लायक होता Did का? he deserve even a meal? आणि एक भोजनाचा देखील तो लायक Did होता? he deserve a robe? आणि तो वस्त्राचा लायक होता का? Did he deserve anything? आणि कुठल्याही गोष्टीचा तो लायक होता का? No. नाही. Because whatever was his, he took it away. कारण जो कुठला त्याच्या वाटा होता, जो काही त्याच्या वाटा होता तो घेऊन Now, गेला. whatever the father was offering him आता जो काही पिता त्याला देत होता was the father's grace. ती पिताची पूर्णपणे कृपाच होती. Amen. आमेन. Whatever the father gave him, आणि जे काय पिताने त्याला दिले he didn't deserve it. तो त्या गोष्टीच्या लायक The नव्हता. father could have said, now you took away all the money. पिता सांगितलं असतं की आज तू सर्व पैसा घेऊन There is गेला, nothing I can give you. आता मी तुला काही देऊ You शकत take नाही. care of yourself. तू स्वतःची काळजी घे बाबा. But no, पण नाही, the father gave him everything. पिताने त्याला सर्व काही दिले. Though his portion, he had taken it away. जरी त्याच्या मुलाच्या वाटा त्यांनी घेऊन गेला होता, So he didn't deserve even a glass of water. म्हणून पुत्र एक पाण्याच्या प्यालाच्या देखील लायक So नव्हता. God's way of salvation म्हणून देवाच्या तारणाची मार्ग is to give you free. ती आहे की देवाने तुम्हाला ते मोफत दिले It's पाहिजे. not how much you give him, आणि असं नाही की किती तुम्ही देवाला देत but आहे, how much he gives you. पण किती देव तुम्हाला देतो. You know, many preachers, they preach. अनेक प्रचारक प्रचार करतात, If you come to God, जर तुम्ही देवाकडे येता, if you come close to him, जर तुम्ही त्याच्या he जवळ will येणार, come close to मग you. देव तुमच्या जवळ See, येणार. it is there in the Bible, आणि ही वचन शास्त्रामध्ये आहे, but you're not preaching grace. पण तुम्ही कृपेचा प्रचार करत नाही. Amen. आमेन. In the old covenant is, if you do, then God does. आणि जुन्या करारामध्ये जर तुम्ही काय करत आहे मगच देव करतो. If you don't do, God will not. जर तुम्ही काय करत नाही देव काय करणार That's नाही. living on the old covenant. आणि ते जुन्या कराराखाली जगणे होता. You had to do first. तुम्हाला प्रथम करायचा होता, Then God did it. आणि मग देव करतो किंवा देतो. Under the new covenant of grace, कृपेच्या नवीन कराराखाली God is first. देव प्रथम आहे, Then you. मग तुम्ही येतात. Amen. आमेन. That's the beauty of grace. आणि हीच कृपेची सौंदर्य आहे. He gave his life first. आणि येशूने प्रथम आपले He प्राण did दिले. everything for you. त्यांनी तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टी केला. Then you come second. मग तुम्ही दुसऱ्या स्थानात येतात. There's no if there. आणि तिथे काय जर नाही. Amen. नाही. So don't hear such message and write amen on the Facebook. म्हणून अशा प्रकारचे संदेश ऐकून आमेन लिहू नका. Because फेसबुकवर. amen means you open your heart to receive it. आमेन म्हणजे तुम्ही तुमच्या हृदय उघडत आहे ते गोष्टीचा स्वीकार करायला. Amen. आमेन. You know, many people think अनेक लोकांच्या विचार as आहे, long as they behave well, जोपर्यंत ते चांगलं वागत आहे, pray more, अधिक प्रार्थना करत fast आहे, more, अधिक उपवास करत आहे, God will grant them something. देव त्यांना काही ना काहीतरी देणार. They put themselves first, ते स्वतःला प्रथम ठेवतात, then God. मग देवाला दुसरं स्थान देतात. Many don't look at it that way. अनेक लोक ह्या गोष्टीकडे अशा प्रकारे When बघत someone नाही. preaches, fast and pray, God will bless you. Amen, they will say. आपण प्रचार करत आहे, उपवास व प्रार्थना करा, मग ते तुम्हाला आशीर्वाद देणार, तेव्हा ते आमेन There are बोलतात. so many immature Christians. आणि किती अप्रौढ ख्रिस्ती आहे. Don't say amen. आमेन बोलू नका. You're not first. तुम्ही प्रथम नाही. Look at the definition of love under the new covenant of grace. आणि कृपेच्या नवीन करारामध्ये प्रीतीच्या व्याख्याकडे He बघा. loved you first. आणि देवाने प्रथम तुमच्यावर प्रीती But under केली. the old covenant, पण जुन्या you करारात love the Lord. तुम्ही प्रभूवर first. प्रीती करा प्रथम. So take the scriptures properly. म्हणून जे शास्त्र आहे ते योग्य That रीतीने. doesn't mean you don't take the old covenant to preach. याचा अर्थ असं नाही की तुम्ही जुना करार घेतला नाही पाहिजे प्रचार करायला. It's very important. आणि खूप महत्वाचे But आहे. add the right scripture. पण त्याच्यामध्ये योग्य वचनाची भर करा. Bible is a progressive revelation. आणि पवित्र शास्त्र एक प्रागतिक प्रकटीकरण आहे, प्रागतिक प्रकाश We are आहे. in the now time, not in the then time. आम्ही आताच्या काळामध्ये आहे, गेलेल्या काळामध्ये So नाही. put the now scripture
म्हणून आत्ताचे वचन आहे त्याच्यामध्ये जोड करा. Then you'll understand the then scripture. मग पूर्वीच्या जे शास्त्र होतं ते तुम्हाला कळेल. Ask Holy Spirit. पवित्र आत्म्याला विचारा He will tell you what to add to आणि it. पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल कुठल्या Which वचनाची भर करा scripture to add. आणि कुठल्या वचनाची भर करायला. Amen. आमेन. So there's a way to read the Bible. म्हणून एक मार्ग आहे शास्त्र वाचण्यासाठी. There are many who take any scripture अनेक and लोक just आहे preach it out. कुठलाही वचन घेत आहे आणि प्रचार करत आहे. You know, when Christians feel so helpless, ज्या ख्रिस्ती लोकांना खूप असहाय्य वाटतं and even when I'm preaching, आणि जेव्हा मी it's प्रचार all करतो right, my this problem, my that problem, my this problem, that problem. अचानक लोक लिहितात की माझी ही समस्या आहे ती समस्या Then I आहे. understand मग मला कळतो they don't understand the Bible in the right way. ते पवित्र शास्त्राला एक योग्य रीतीने समजून घेत नाही. Because someone opens the Bible आणि कुणीतरी पवित्र शास्त्र and उघडत आहे preaches, आणि प्रचार they करतो think it is right. त्यांना वाटतं ती बरोबरच आहे. No. नाही You know, they say it's from the Bible, he ते said. म्हणत आहे की तो शास्त्रामधूनच So when they प्रचार say करतो. scripture from the Bible, म्हणून जेव्हा ते वचन शास्त्रामधून they'll say, बोलतात Amen. ते म्हणतात आमेन. Or when they see the red letter word of Jesus, किंवा ते येशूचे लाल अक्षरी शब्द पाहत they आहे say, Amen. ते म्हणतात आमेन. That's what the devil takes advantage. म्हणून शैतान फायदा घेतो. You know, there are many on the Facebook, they'll write, आणि अनेक लोक फेसबुकवर लिहिणार if you love Jesus, जर तुम्ही ईश्वर प्रीती करत say आहे Amen. बोला आमेन. You know, this is wrong. आणि ही चुकीच्या गोष्टी आहे. Many are carried as a captive. आणि अनेक लोक कैदी म्हणून घेतले They गेले. write Amen ते आमेन लिहितात out of fear. भीतीमुळे. They feel guilty. त्यांना दोषी वाटते. If I don't say Amen, जर मी आमेन म्हटले नाही लिहिले नाही oh my God will not bless me. देव मला आशीर्वाद So देणार नाही. suddenly they'll write Amen. म्हणून अचानक ते आमेन लिहिणार Say, this is out of fear. आणि ही भीतीमुळे आहे. They are captured. आणि ते कैदी केले जातात. These people who write these things आणि हे लोक जे अशी गोष्टी are not लिहितात interested in you. ते त्यांना तुमच्यामध्ये रुची They नाही. want more viewers. त्यांना अधिक दर्शक पाहिजे. You know, they want to become famous. त्यांना प्रसिद्ध व्हायचं आहे. But these immature पण Christians हे जे अप्रौढ ख्रिस्ती are आहे taken captive. आणि ते बंदिवान झाले आहे. These kind of scriptures make them feel guilty. आणि अशा प्रकारचे शास्त्र किंवा वचन त्यांना दोषी वाटायला लावतो. If I don't say Amen, जर मी आमेन लिहिले नाही बोलले that नाही means I don't love Jesus. त्याचा अर्थ आहे की मी ईश्वर प्रीती करत नाही. Oh man, who are they? Did the Lord tell them आणि कोण आहे प्रभूने त्यांना सांगितले का to find out? हे शोधायला. You know, I put a big message Holy Spirit has given me about these things. आणि मी मोठा संदेश लिहिलाय जो पवित्र आत्म्याने मला ह्याच्याविषयी Be दिला. very careful. खूप जपा. Because someone has opened the Bible, कुणीतरी पवित्र शास्त्र उघडलंय म्हणून that doesn't mean it is right. त्याचा अर्थ असं नाही की तो बरोबर आहे. You know, in the Bible, आणि शास्त्रामध्ये not देखील everything is for you. प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी नाही. It is for the different time. आणि ती वेगवेगळ्या काळांसाठी You are होते. in the now time. आताच्या काळामध्ये तुम्ही You आहात. must know what to take. आता तुम्हाला आता समजले पाहिजे काय घेतले Some पाहिजे were for the Jews. आणि काय शब्द यहुदींसाठी होते You must know that. आणि तुम्हाला ते समजले पाहिजे. Amen. आमेन. Even Jesus' words, आणि येशूचे शब्द देखील he came for the Jews. आणि तो यहुदींसाठी आले. Didn't he say, forgive? If you don't forgive, God will not forgive you. आणि येशूने सांगितले नाही की तुम्ही क्षमा करा. जर तुम्ही क्षमा केले नाही देव तुम्हाला And क्षमा they take करणार that नाही. word Jesus said and preach. आणि ते म्हणत आहे की येशूने असं शब्द बोलले म्हणून ते But असं प्रचार add करतात. more scripture. पण त्याच्यामध्ये अधिक वचनाची भर Add करा. Ephesians 4:32. इफ्सिकरा 4:32 You त्याच्यामध्ये see भर it. करा. तुम्ही पहा What it says. आणि तिथे काय लिहिले आहे. You forgive because you've already been आणि forgiven. तुम्ही क्षमा करत आहे कारण तुमची आधी क्षमा झालेली आहे. So many times I've said about this. अनेकदा मी किती वेळेस But सांगितले I आहे. still see on the Facebook, तरी मी फेसबुकवर पाहतो you know, Christians are so immature. ख्रिस्ती लोक खूप अप्रौढ आहे They live with guilt, आणि ते दोषी भावनाने with जगतात. fear and condemnation. भीतीने व दंडाज्ञाने जगत आहे. They think God is not happy with them. आणि त्यांना वाटतं की देव त्यांच्यावर खुश नाही, आनंदित नाही. God is so happy with आणि you. देव तुमच्यावर खूपच आनंदित आहे. You have believed in Jesus. तुम्ही येशूवर विश्वास केला आहे. Amen. आमेन. As long as the devil can keep you condemned, जोपर्यंत शैतान तुम्हाला दंडित ठेवू he शकत will आहे add sickness, disease, and many problems in your life. तो आजार, रोग व अनेक समस्या तुमच्या जीवनामध्ये घालणार. Amen. Even the preachers, some of the preachers will Amen. make you feel condemned and guilty. आणि काही प्रचारक तुम्हाला दंडित व दोषी वाटायला लावेल. Okay, let's come back to the message now. आपण आपल्या विषयाकडे परत येऊ. So the prodigal son understood उधला पुत्राला समजले there's only one place, एकच जागा आहे in the Father's house. पिताच्या घरी. Everything is free.
प्रत्येक गोष्टी मोफत So the आहे. best thing was to go home. म्हणून उत्तम गोष्टी होतात की तो घरी परत गेला पाहिजे. Amen. आमेन. So when he returned, म्हणून जेव्हा तो परतला he didn't deserve anything. तो कुठल्याही गोष्टीच्या लायक नव्हता. So whatever he received म्हणून जो काय त्याला from मिळाला that time, त्या वेळेपासून it was his father's grace. ती फक्त त्याची पिताची कृपाच होती. The same are we. आणि तसंच आम्ही आहे. Amen. आमेन. Through sin we lost everything. आणि पापाद्वारे आम्ही सर्व काय गमावले. The devil took over everything. आणि शैतानाने प्रत्येक गोष्टीवर ताबा केला. Now we have nothing. आता आपल्याकडे तर काय नाही. Everything that comes now is by grace. आणि प्रत्येक गोष्टी जो आता आपल्याला मिळत आहे ती फक्त Sin कृपेने had आहे. disqualified us, आणि पापाने आपल्याला अपात्र केले होते. and our works cannot qualify us. आणि आपलं काम आपल्याला पात्र करू शकत Now नाही. everything that you get आणि प्रत्येक गोष्टी आता जे तुम्हाला मिळत आहे is by grace. ती फक्त कृपेने आहे. Amen. आमेन. If you're alive today, जर तुम्ही आज जिवंत आहात it's by his grace. ही ती फक्त त्याची कृपेने आहे. So never become proud. कधीच गर्विष्ठ होऊ नका. Through sin we lost everything to the devil. आणि पापाद्वारे आम्ही शैतानाकडे प्रत्येक गोष्टी हरवली. We have no right for anything. आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी अधिकार नाही. God had given us dominion. आणि देवाने आपल्याला सत्ता दिली When होती. God made Adam and Eve, जेव्हा देवाने आदम व हव्वेला we were बनवले, all in Adam. आम्ही सर्व आदामात होते. He said, आणि त्यांनी he सांगितले made him in his own image, आणि देवाने त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपामध्ये बनवले. in his own likeness. त्याच्या स्वतःच्या समायिकपणामध्ये. In his likeness means त्याच्या समायिकपणामध्ये. it comes where you reign and rule. आणि असं गोष्टी आहेत जिथे तुम्ही सत्ता व राज्य You करता. have dominion. तुम्हाला सत्ता आहे. See, that's the position God had given us. आणि अशी पद देवाने आम्हाला दिली होती. But due to sin, पण पापामुळे we lost everything. आम्ही सर्व गोष्टी गमावले. We lost everything. आम्ही प्रत्येक गोष्टी गमावले. Amen. आमेन. Now nothing is ours. आता कुठल्याही गोष्टी आमची नाही. But praise God. पण प्रभूची स्तुती Jesus आहे. came. येशू आले. He paid the penalty त्यांनी दंड भरले and brought back everything. आणि प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळवून दिले. And now आणि आता everything that you receive प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला मिळत आहे is by grace. ती फक्त कृपेने आहे. Amen. आमेन. You don't deserve it. तुम्ही त्या गोष्टीचे लायक नाही. So let never pride come. म्हणून कधीच गर्व येऊ नये. Don't try to earn it. आणि त्याची कमाई करायचा प्रयत्न करू नका. Don't add anything to it. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची भर करू नका. Everything you receive प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला मिळत आहे because of Jesus. प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळत आहे फक्त येशू मिळत. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Amen. आमेन. But many people put conditions. पण अनेक लोक नियम ठेवतात. You fast and pray. You do this, do that, do this. तुम्ही उपास करा, प्रार्थना करा, हे करा, ते करा. As if we deserve. जसं काय आम्ही लायक आहे. When preachers preach that way, जेव्हा प्रचारक असं प्रचार they करतात show that you deserve it. ते असं दाखवत आहे की तुम्ही लायक You have आहात. the right to take it. तुमच्याकडे ते अधिकार हक्क आहे ती घ्यायला. I know God has given us the right. आणि आम्हाला माहिती आहे देवाने आम्हाला अधिकार दिले आहे. Not because we were deserving, आम्ही लायक होते म्हणून नाही. but because we have entered His family. आम्ही त्याच्या कुटुंबात प्रवेश केले आहे Because म्हणून. of Jesus' life. आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामुळे We have become one with Jesus. आम्ही येशू बरोबर एक झाले आहे. And that, because of Him, we have the right. आणि येशू ख्रिस्तामुळे आपल्याकडे अधिकार The आहे. way it is preached, आणि असं प्रकारे we have प्रचार the केला right. तुमच्याकडे हक्क आहे. They think, oh, I have the right. आणि त्यांना वाटतं माझे How अधिकार आहे. cannot God give me? आणि देव मला कसं He देणार? must give me. त्याने See, मला दिलंच पाहिजे. you know, it's wrong emphasis. आणि चुकीच्या जोरात Wrong way of preaching. आणि चुकीचा प्रकार आहे प्रचार I करण्याचा. don't deny we have the right. आणि मी नाकार करत नाही की आपल्याकडे अधिकार नाही म्हणून. But we must know the right way, what the Bible says. पण जे शास्त्र म्हणत आहे ते योग्य रीत आपल्याला माहिती पडले पाहिजे. Many people put God under obligation. This is what Holy Spirit told me. अनेक लोक देवाला ऋणाखाली ठेवतो असं पवित्र शास्त्राने They put God पवित्र under आत्म्याने मला obligation. सांगितले. ते देवाला ऋणाखाली आणतात. You must give me. देवा तुम्ही मला How can दिलेच you पाहिजे. not give me? देव तुम्हाला कसं That देऊ is not शकत the way नाही. it is at all. आणि अशा प्रकारे तर मुळीच You नाही. have misunderstood everything. तुम्ही सर्व गोष्टीचा गैरसमज करून घेतला. Amen. As I told you, जसं मी तुम्हाला as the सांगितले prodigal son came, जसं उदला पुत्र परत you आला know, he lost everything. त्यांनी प्रत्येक गोष्टी गमावल्या. We lost everything आम्ही सर्व काही गमावले because of sin. पापामुळे. He lost everything आणि त्यांनी सर्व because गमावले of sin. पापामुळे. Now, when he comes back, जेव्हा तो परत येतो the love, the grace, the mercy,
the food, the water, the clothes, the living, everything by grace. आणि जी कृपा आहे, प्रीती आहे, शांती आहे, जो भोजन आहे आणि प्रत्येक गोष्टी जो त्याला मिळत आहे तो फक्त कृपेनेच आहे. Amen. आमेन. Now, whatever you are receiving, आता जे पण तुम्हाला प्राप्त होत आहे किंवा मिळत आहे, it's not because you deserve. ही ह्या गोष्टीसाठी नाही की तुम्ही लायक But आहे, when preachers preach that way, पण ज्या प्रचारक असं प्रचार you करतात, make yourself deserving. तुम्ही स्वतःला लायक I बनवता. will fast. मी उपास I करणार, will pray. मी प्रार्थना I करणार, will perform. मी I will कार्य work. करणार, मी काम करणार. Does all these things make you deserving? आणि ही सर्व गोष्टी तुम्हाला लायक बनवतो का? Are you trying to earn favor? आणि तुम्ही अनुग्रह कमवायचा प्रयत्न करता Earn is gift. आणि त्याच्या देणगी कमायचा प्रयत्न करत आहे. He gives his gift because of his goodness, आणि तो त्याची देणगी देतो त्याच्या चांगुलपणामुळे because of his love. आणि त्याच्या प्रीतीमुळे. And you're trying to earn आणि his तुम्ही love, त्याची प्रीतीच्या कमाई earn his करायची, favor. त्याच्या अनुग्रह कमवायचा प्रयत्न करत आहे. I'm not saying don't fast आणि and मी don't म्हणत pray. नाही उपास करू नका, प्रार्थना करू नका म्हणत नाही असं मी. When you know his love, ज्यात मला त्याच्या प्रीती you'll कळेल do more than that. तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक करणार. Amen. आमेन. You're not trying to buy. आणि तुम्ही ते विकत घ्यायचे प्रयत्न करत नाही. No, no, no. He's happy to bless you. आणि तो आनंदित आहे तुम्हाला आशीर्वाद द्यायला. Amen. आमेन. Okay, let's go further. How much time we have? पण पुढे जाऊया. Okay, 10 minutes. We'll just see more. Then I'll continue. This is a beautiful message. I'll speak to you more. आणि सुंदर संदेश आहे, मी अधिक तुमच्याशी बोलणार आहे. So, everything is by grace. आणि प्रत्येक गोष्टी कृपेनेच आहे. Amen. आमेन. This is not the concept of many Christians. आणि अनेक लोक ख्रिस्ती लोकांची ही तत्व नाही. They have a commercial mentality. आणि त्यांच्यामध्ये एक काम करण्याची एक मानसिकता हा. आहे, लेन देण्याची मानसिकता आहे. God never acts that way. आणि देव असं कधीच वागत नाही. What is the gift of God? आणि देवाची देणगी काय आहे? John 3:16 says, योहान 3:16 For म्हणत, God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली It's based on love. आणि ती प्रीतीवर आधारित आहे That He gave His only begotten Son. की त्याने आपला एकुलता एक Not पुत्र because दिला. we asked it for, आम्ही लायक आहे म्हणून नाही, we asked Him, आम्ही मागितले म्हणून we नाही, deserve it, आम्ही लायक आहे म्हणून नाही, that Jesus died. की येशू आपल्यासाठी मरण पावला. Someone also wrote, आणि कुणी no, असं तरी लिहिलं, God knew देवाला माहिती होता that we would become so and so. की आम्ही असं असं होणार आहे. So He gave His life. Means it is as if we are so precious. Yes, we are precious. आणि असं आहे की आम्ही खूप मूल्यवान आहे, आम्ही मूल्यवान आहे Not because of our works, आपल्या कामामुळे नाही, because God created us. की देवाने आपलं निर्माण केलं आहे God म्हणून. so loved the world देवाने जगावर एवढी that प्रीती He केली gave His only की begotten त्याने Son. आपला एकुलता एक पुत्र दिले, That anyone who believes, की जो कोणी विश्वास say, करतो. there is no condition. आणि इथे कुठलाही अट नाही, Whosoever. जो कोणी, Religion will never say whosoever. आणि धर्म जो कोणी असं कधीच म्हणणार Religion will नाही. always put condition. आणि धर्म नेहमी अट ठेवणार. Did you do these works? तुम्ही हे काम केले Did का? you do you qualify? तुम्ही पात्र आहात का? Are you from high caste? तुम्ही उंच Are you दर्जाचा, from low caste? तुम्ही खालच्या Are दर्जाचा, you rich? तुम्ही Are श्रीमंत you आहात, poor? तुम्ही Are you this? तुम्ही Are हे you that? आहे- हे आहे का, ते आहे का? But here in the Bible, पण इथे शास्त्रामध्ये whosoever, जो कोणी, that be anyone, आणि तो कोणी असू द्या, independent of who you are, आणि तुम्ही कोण असेल त्याच्या व्यतिरिक्त, whoever who believes. जो कोणी विश्वास This करतो. word, many Christians miss it. आणि हा विश्वास हा जो शब्द आहे अनेक ख्रिस्ती लोक चुकवतात. Many read the Bible, अनेक लोक शास्त्र वाचतात and when they see some benefits, आणि जिथे त्यांना काय फायदा they दिसतो try to earn it. ते त्याच्या कमाई करण्याचा प्रयत्न Okay, God करतात. is giving this. How should I get it? आणि ते मला एक गोष्टी देत आहे, मी कसं ते मिळवून Okay, घेतलं I will पाहिजे. fast and pray. I will cry. I will तिथे plead. मी उपास प्रार्थना करणार, मी रडणार, मी विनंती करणार. My dear saints, माझ्या प्रिय संतानो, look at that verse. आणि त्या वचनाकडे बघा. Whoever. जो कोणी, It doesn't care who you are. आणि त्याला परवा नाही की तुम्ही कोण आहात. You may be good, तुम्ही you चांगला may be असेल, bad, तुम्ही वाईट असेल, rich, poor, श्रीमंत, गरीब low असेल, caste, high आणि caste. उंच जातीचा, खालच्या जातीचा. Maybe you didn't read the Bible. कदाचित You तुम्ही never शास्त्र fasted. वाचले नाही, तुम्ही कधीच उपास केले नाही. Whoever. जो कोणी असेल, That be anyone आणि कोणी काय असू द्या, who believes. जो कोणी विश्वास Not करतो, who works. जो काम who करतो, struggles, जो who संघर्ष strives. करतो, जो झगडतो, Who believes. जो विश्वास करतो. Don't miss that word believe. आणि विश्वास हा शब्द तुम्ही चुकू नका. Will not perish.
त्याचा नाश होणार नाही. See, it's not based on books, आणि ही कामावर on आधारित your नाही, behavior, तुमच्या वर्तणुकीवर नाही, but just believing. पण फक्त विश्वासाने. Amen. आमेन. Believing means विश्वास म्हणजे whatever God says, जो काही देव बोलतो, amen, आमेन, and start living it. आणि ते जगायला तुम्ही सुरू करतात. Amen. आमेन. It's so simple. इतकं सोपं आहे. Will not perish but have eternal life. त्याचा नाश होणार नाही, पण त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार. Amen. आमेन. This gift is not gold or silver, आणि ही जी देणगी आहे सोनं किंवा रुपये नाही, but चांदी नाही, our Lord Jesus Christ, पण आपल्या प्रभू येशू ख्रिस्त, the Son of God, जो देवाचे पुत्र whom आहे, God sent ज्याला देवाने to पाठवले die for us. आपल्यासाठी मरायला. God placed all our sins on him. देवाने आपले सर्व पाप त्याच्यावर ठेवले. Amen. आमेन. And he is the gift of God. आणि येशूच देवाची देणगी आहे. So the whole package is a gift. म्हणून संपूर्ण पुडा एक देणगी आहे. Everything that we receive is because of Jesus. आणि प्रत्येक गोष्टी जी आम्हाला मिळत आहे ती फक्त येशूमुळेच आहे. Now, when I say John 3:16, जेव्हा मी योहान 3:16 for बोलतो God so loved the की world देवाने जगावर एवढी that प्रीती he केली gave his only begotten की Son. त्याने आपले एकुलता पुत्र दिले. You add one more scripture, तुम्ही अजून एक वचनाची भर करा. John 1:12, योहान 1:12 which says, जो म्हणत आहे, as many as received, जितकं लोकांनी त्याचा स्वीकार केला to them he gave power to become the children of God. त्या सर्वांना त्यांनी सामर्थ्य दिले देवाच्या पुत्र So होण्यासाठी. when you mix these two scripture, म्हणून जेव्हा तुम्ही हे दोन वचनांचे look at मिश्रण this करता, now. ह्या वचनाकडे बघा. John 3:16 says, योहान 3:16 म्हणतात, God gave his Son. देवाने आपले पुत्र दिले. And John 1:12 आणि says, योहान 1:12 म्हणत आहे, we receive his Son. आम्ही त्याच्या पुत्राचा स्वीकार करतो. So God gives, म्हणून देव देतो, we receive. आम्ही प्राप्त करतो. Have you seen this? आणि तुम्ही हे पाहिले का? Have you seen this? तुम्ही हे पाहिले का? He gives, देव देतो, you receive. तुम्ही स्वीकार करतात. You don't give, तुम्ही देत नाही, you just receive it. तुम्ही फक्त त्याचा स्वीकार करतात. Amen. आमेन. Don't work. काम करू नका. He gives. तो देतो, I receive. मी स्वीकार करतो. That's all. आणि एवढंच आहे. When you put the right scripture over scripture, जेव्हा तुम्ही योग्य वचनावर योग्य वचन ठेवतात, you see it very clearly. तुम्ही मग गोष्टीला अगदी स्पष्टपणे And पाहता. that is faith. आणि तोच आहे विश्वास. Amen. आमेन. John 3:16 says, योहान 3:16 म्हणत आहे, God gave देवानी दिले his Son. त्याचे पुत्र. And John 1:12 says, आणि योहान 1:12 म्हणत we आहे, receive his Son. आम्ही त्याच्या पुत्राचा स्वीकार केला. That's all. एवढंच आहे. God gave his Son. देवाने आपले पुत्र दिले, We received his आम्ही Son. त्याच्या पुत्राचा स्वीकार केला And we are saved. आणि आमच्या तारण झाले. Amen. आमेन. This is the good news. आणि ही चांगली बातमी आहे. Don't make it difficult for people to receive it. आणि लोकांना कठीण बनवू नका प्राप्त You know, करण्यासाठी. the way people are writing on the Facebook, आणि ज्या प्रकारे लोक फेसबुकवर लिहित they are आहेत spoiling the image of God, spoiling the name of God's family. आणि ते देवाचं रूप खराब करत आहे, देवाच्या कुटुंबाच्या जे दृश्य आहे ते खराब करत आहे, नाव खराब करत आहे. No one is perfect. कुणी परिपूर्ण नाही. It's not based on a perfection that God is blessing us. आणि आपल्या परिपूर्णतेवर नाही, जेणेकरून ते आपल्याला आशीर्वाद He देत has आहे. already blessed us. आणि देवाने आधीच आपल्याला आशीर्वादित केला आहे. Before we even asked him to bless us. आम्ही त्याला आशीर्वाद मागण्याच्या आधीच देवाने आम्हाला Ephesians 1:3 आशीर्वाद says, we केला. already blessed. आणि इफ्सिकराचं 1:3 म्हणत आहे, तुम्ही आधीच He's आशीर्वादित not आहे. waiting that you perform well, that he could bless you. आणि देव वाट पाहत नाही की तुम्ही चांगलं कृती केले पाहिजे, मगच तो तुम्हाला आशीर्वाद By देणार. stripe we were healed. आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला 1 आरोग्य 24. मिळाले. 1 पेत्र 1:24. He didn't wait that you do perform well, you do good, you fast, you pray, then I will heal you. आणि देव वाट पाहिले नाही की तुम्ही चांगलं काम करा, उपास करा, प्रार्थना करा, मागा मगच That's why तुम्हाला many देणार. Christians have missed it. म्हणून अनेक ख्रिस्ती लोकांनी ते चुकवले आहे. They have missed it. त्यांनी ते चुकवले आहे. They don't approach by faith. आणि ते विश्वासाने जवळ येत नाही They approach by works. आणि ते कामाने प्रवेश करतात. Amen. आमेन. God gave his Son. देवाने आपले पुत्र दिले, We have received it. आम्ही त्याचा स्वीकार केला आहे. He is the gift of God. आणि येशू देवाची देणगी आहे. Amen. आमेन. If there's anyone among us जर आपल्यापैकी कोणी Today. आहे आज who does not know how to be saved,
ज्याला माहिती नाही की त्याचे तारण कसं झाले पाहिजे. Let me tell you the way. मी तुम्हाला मार्ग सांगतो. All we have to do आणि आपल्याला एवढंच करायचं is आहे. receive the Son of God. ती आहे देवाच्या पुत्राचा स्वीकार आपण केलो पाहिजे. One old woman said एक वृद्ध बाई that म्हणाली she had been doing good for more than 30 years की 30 वर्षापेक्षा अधिक ती चांगलं कामच करत होती. and that she hoped that God would save us. आणि तिने आशा धरली की देव तिच्या तारण करणार. But I'm telling you, पण मी तुम्हाला सांगतो this is not from God. ही गोष्ट देवापासून The नाही. Bible says, शास्त्र म्हणत आहे whosoever. जो कोणी, See, when it is grace, ज्या कृपा आहे it is whosoever. मग तो जो कोणीच असतो. When it is religion, जेव्हा धर्म आहे it will check for the best. मग तो उत्तम व्यक्तीचा शोध करणार. Those who perform the best, जे चांगलं कृती करतात. it is religion. आणि हे धर्म आहे. But when it comes to grace, पण जेव्हा कृपेच्या बाबतीत येतो, Jesus is grace. येशू कृपा आहे. When it comes to grace, जेव्हा कृपेच्या बाबतीत येतो, whoever, जो कोणी, amen, let it be anyone आणि तो कोणी काय असू द्या, who call on the name of the Lord जो प्रभूच्या नावावर धावा करतो shall be saved. त्याच्या तारण होणार. Romans 10:13 says that. रोमकरास 10:13 असं म्हणत आहे. Amen. आमेन. It is always whoever आणि नेहमी आहे जो कोणी believe. विश्वास करतो. Believe. You विश्वास can also केले. believe to receive. तुम्ही देखील विश्वास करू शकत आहे प्राप्त करायला. Whoever it be. आणि God कोणी is not असू दे. saying some special people He'll bless. आणि देव म्हणत नाही का एक विशेष लोकांना तो आशीर्वाद Don't देणार. think because I'm a pastor, God blesses. असं नाही मी पाळक आहे म्हणून देव आशीर्वाद देतो. No. Whoever जो कोणी believes, जो कोणी विश्वास करतो, whoever calls on the name of the जो Lord कोणी प्रभूच्या नावावर धावा करतो shall be saved. त्याच्या तारण होणार. As soon as you call Him, जोपर्यंत जेव्हा आपण त्याला बोलवतो there's a, you do this, that, then you'll be saved. आणि तुम्ही असं करा तसं करा मगच तुमच्या तारण As soon होणार. as you call Him, जेव्हा तुम्ही त्याला बोलवता you'll be saved. तुमच्या तारण होणार. The Bible also says, आणि शास्त्र हे he who देखील, believes जो कोणी विश्वास in करतो the Son पुत्रावर has eternal life. त्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. John 3:36. योहान 3:36. He who believes. जो कोणी विश्वास करतो He doesn't say he who performs well, he who works hard, he. आणि जो कोणी These are चांगलं the कृती preachers and करतो, the many Christians that have put many conditions there. जो कठोर परिश्रम करतो असं बोलत नाही. हे प्रचारक आणि उपदेशक लोक हे अट घालत आहे And they made the life of Christians very difficult. आणि ते ख्रिस्ती लोकांचे जीवन खूप अवघड केले आहे. He who believes जो कोणी विश्वास करतो in the Son of God देवाच्या पुत्रावर has eternal life. त्याच्याकडे सार्वकालिक As जीवन. soon as you believe, जो जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे you'll be saved. तुमच्या तारण होणार. This is the gospel, आणि ही स्वार्थ the आहे, good news. चांगली बातमी आहे. If you think you'll be saved by doing good works, जर तुम्हाला वाटतं पुण्य काम करून तुमच्या तारण होणार, by doing good, चांगलं करून, and if you think that the salvation depend upon good works, आणि तुम्हाला वाटतं की तारण पुण्य कामावर आधारित आहे, I'm telling you, the world will perish. मी तुम्हाला सांगतो की जगाचा नाश होणार. Amen. आमेन. It's not by good works at आणि all. ही चांगल्या कामाने मुळीच नाही. You know, you must know तुम्हाला कळले that पाहिजे Christ, who is opposed by men today, ख्रिस्त ज्याच्या विरोध मनुष्य आज करत आहे is the gift of God. तोच देवाची देणगी आहे. People don't know. लोकांना माहिती नाही. They think Christ is their enemy. त्यांना वाटते ख्रिस्त त्यांच्या शत्रू आहे. They don't know that He is the gift आणि लोकांना माहिती नाही की ख्रिस्तच त्यांच्या of देणगी आहे. God. देवाची देणगी आहे. They must know Jesus, त्यांनी येशूला जाणले पाहिजे. the one whom people don't want to worship आणि ज्याची लोकांना उपासना करायची इच्छा नाही or believe किंवा विश्वास करायची इच्छा नाही is the gift of God. तोच देवाची देणगी आहे. Amen. आमेन. You know, many can believe in God. अनेक लोक देवावर विश्वास करू शकत आहे. Even if they believe in God, जरी ते देवावर विश्वास केले they'll go to hell. ते नरकात जाणार. Why? का? Because even the devil believes कारण शैतान देखील विश्वास there is करतो God. की देव आहे And he trembles. आणि तो थरथर कापतो. Everyone in hell also believes in God. आणि प्रत्येक लोक जो नरकात आहे ते देखील देवावर विश्वास करतच आहे. Do they believe in Jesus? पण ते येशूवर विश्वास करत आहे का? Many will say, I believe in God. अनेक लोक बोलणार मी देवावर विश्वास And they'll करतो reject Jesus. आणि ते येशूच्या नाकार करणार. He is the gift of God. आणि येशूच देवाची He is देणगी the आहे. way to heaven. तो स्वर्गाकडे He जाणारा is the मार्ग, truth. तो He सत्य is the आहे, life. तो जीवन आहे. Amen. आमेन. He that hath the Son hath life, the Bible ज्याच्याकडे says. पुत्र आहे त्याच्याकडे जीवन आहे असं He does सांगतं. not, he who does not have Jesus does not have life. ज्याच्याकडे येशू नाही त्याच्याकडे जीवन नाही. If you surely knew that Jesus is the gift of God, जर तुम्हाला खरोखर माहिती असते की येशूच देवाची देणगी you आहे will say,
तुम्ही बोलेल You are the gift of God. की येशू तुम्हीच देवाची देणगी आहे Please give me the living water, eternal life. आणि मला जिवंत पाणी दे, सार्वकालिक जीवन दे. Amen. आमेन. That's the way of salvation. आणि ही तारणाची मार्ग आहे. Okay, I'll continue with this message. I've not even started this message. आणि मी हा संदेश सुरू देखील केला This नाही. was just an introduction. ही फक्त एक परिचय होता. I'm going to speak to you from John 4 आणि योहन 4 मधून मी तुम्हाला about the Samaritan lady. हे सोमरोनी स्त्री विषयी And I'll take you deeper and you'll understand better. आणि मी तुम्हाला खोल घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला उत्तम Because कळेल. there is where Jesus says, कारण तिथेच येशूने सांगितले आहे, if you knew two things. जर तुम्हाला फक्त 2 गोष्टी माहिती असते, One, एक the gift of God. देवाची देणगी And the one आणि दुसरा who is speaking to you. जो तुमच्याशी बोलत आहे, You'll ask तुम्ही मागणार and he will give. आणि तो तुम्हाला देणार. Amen. आमेन. See, that's the way of salvation. आणि तो सारण्याचा मार्ग आहे. Okay, I will continue this message next time. आणि Do पुढच्या come. वेळेस मी हा संदेश चालू And ठेवणार since आहे. this is a तुम्ही gospel message, आणि ही स्वार्थाचा do संदेश share with everyone. प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश शेअर And करा. that's our purpose on this earth. आणि हीच हेतू आहे आपल्या पृथ्वीवर. God saved us आणि देवाने आपलं तारण केलं that आहे, we may tell this good news to everyone. जेणेकरून आम्ही चांगली बातमी सर्वांना सांगितले पाहिजे. Amen. आमेन. Tell this good news to आणि everyone. ही चांगली बातमी सर्वांना सांगा. God will reward you in heaven. ते तुम्हाला स्वर्गामध्ये प्रतिफळ देणार. There are some people who cannot be approached except by you. आणि असं काय लोक आहेत ज्यांच्याकडे आम्ही जाऊ शकत नाही, फक्त तुम्ही I त्यांच्या don't जवळ know जाऊ your शकता. friends. मी तुमच्या I मित्रांना don't know ओळखत your नाही. relatives. तुमच्या नातेवाईकांना मी ओळखत You are नाही. close to them. तुम्ही त्यांच्या जवळ आहात. On Sunday, this Sunday, आणि ह्या रविवारी उद्या I'm going to speak about how to pray for your beloved ones. आणि मी तुम्हाला ह्या गोष्टीवर शिकवण देणार आहे की कसं तुमच्या प्रियजनांसाठी तुम्ही प्रार्थना केली Don't पाहिजे. miss that message आणि तो संदेश तुम्ही चुकवू नका, because God will hold you responsible. कारण प्रभू तुम्हाला जबाबदार They ठरवणार are in your circle. आणि ते तुमच्या वर्तुळमध्ये आहात. You are responsible for those who are in your circle. आणि तुम्ही त्या लोकांसाठी जबाबदार आहे जे तुमच्या वर्तुळ खाली You आहे. need to pray daily. तुम्ही रोज त्यांच्यासाठी प्रार्थना केली Remember पाहिजे. this. लक्षात ठेवा, You need to pray for them daily. तुम्ही रोज त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. Amen. आमेन. Okay, and go and read my messages on the Facebook. आणि फेसबुकवर जाऊन म्हणजे संदेश तुम्ही Those वाचा. messages I don't give in the church. आणि ते जे संदेश आहे मी They मंडळीमध्ये are देत आहे. different and deeper revelation. आणि ते वेगळं आहे आणि गहन And so, प्रकटीकरण आहे. go there and hear it, read it, आणि फेसबुकवर जाऊन ऐका आणि वाचा. and share this message with everyone. आणि हा जो संदेश आहे प्रत्येक लोकांबरोबर Be share joyful, करा. be happy. आनंदित व्हा, खुश व्हा Don't take any offenses. आणि कुठलाही नाराजगी घेऊ Even नका. this I'm going to share tomorrow, आणि ही देखील गोष्टी मी उद्या बोलणार आहे. because when you take offenses, कारण जेव्हा तुम्ही नाराजगी घेतात, you're worse than the one who has offended you. तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा वाईट आहे ज्याने तुम्हाला नाराज केले आहे. That's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने मला You सांगितलं. become worse than the person who offended you if you take offenses. आणि जर तुम्ही नाराजगी घेतली, तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा वाईट होणार जो तुम्हाला नाराज केला आहे. Don't hinder God's glory in your heart. आणि देवाचा जो गौरव आहे तुमच्या हृदयात, त्याच्यामध्ये अडथळा घालू नका. Don't stop God moving, working in your life and through your life. आणि देवाला थांबू नका तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी. How? कसं? When the devil presents you with darkness, जेव्हा शैतान तुम्हाला and अंधकाराने you take it, सादर करतो आणि जेव्हा तुम्ही ते घेतात, you cloud the light. मग तुम्ही त्या प्रकाशावर मेघ घालतात, ढग घालतात. God cannot work in your life. मग ते तुमच्या जीवनात काम करू शकत नाही. It's your choice. आणि ही तुमची निवड आहे. Amen. आमेन. When you remove all darkness, जेव्हा तुम्ही सर्व अंधकार काढता, you don't even have to tell God. तुम्हाला देवाला सांगायची देखील गरज नाही. God fellowships with the light. देव प्रकाशाबरोबर सहभागिता ठेवतो God works where there is light. आणि देव तिथे काम करतो जिथे Many प्रकाश are आहे. keeping many things. अनेक लोक अनेक गोष्टी हृदयात Darkness. ठेवत आहे, अंधकार ठेवत आहे. Lord, use me. Lord, use me. प्रभू माझा उपयोग कर, प्रभू माझा उपयोग कर. God will not. प्रभू करणार नाही. Light and darkness cannot be mixed. प्रकाश व अंधकार मिश्रित होऊ शकत नाही. Amen. आमेन. We'll learn all this tomorrow. आणि हे सर्व आम्ही उद्या Okay, शिकणार thank you आहे. so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी I'm so धन्यवाद. happy for you all. मी तुम्हा सर्वांसाठी खूप You're all आनंदित आहे. precious. तुम्ही सर्व मूल्यवान We आहात. both are praying for you daily. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Amen. I'm not just saying as a phrase. आणि असं बोलण्यासाठी बोलत नाही. आज लोग बोलते माझा प्रार्थना तुमच्या पाठीमागे आहे. तुमको पूछा तो प्रार्थना करता क्या तुम? बोलने को बहुत इजी है. आफ्टर द लेटर लास्ट में लिखे प्रार्थना तुम्हारे लिए है, but they don't pray. आणि ते म्हणतात It's just a proverb. What do you call it? It's just a phrase. म्हण आहे. म्हण आहे.
आमच्या प्रार्थना तुमच्या पाठीमागे आहे. दॅट्स अ म्हण. उन लोग म्हणते काय प्रार्थना ते माहिती नाही आम्हाला. दॅट इज नॉट आवर वे. ते आपले If मार्ग I am telling you, जर मी तुम्हाला सांगतो, we have been praying for you daily. आम्ही तुमच्यासाठी रोज प्रार्थना करत Amen. आहे. आम्ही- Okay, now is the time we'll pray. आता वेळ आहे. Thank you so आम्ही much. प्रार्थना करणार. थँक्यू. You're all precious. तुम्ही सर्व मूल्यवान We आहे. love you. आम्ही तुमच्यावर प्रीती We are करतो. all the family of God. आम्ही सर्व देवाचे कुटुंब आहे. Amen. आमेन. Now let me pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Father, I want to thank you for all these wonderful saints. पिता सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद देतो. You love them, तुम्ही त्यांच्यावर प्रीती that you करतो gave your life for them. की तुम्ही तुमचे प्राण दिले They are त्यांच्यासाठी so precious in thy sight, Lord. आणि ते तुमच्या नजरेत खूप मूल्यवान आहे. Father, I pray, पिता प्रार्थना करतो let them be blessed. ते आशीर्वादित होऊ दे. Amen. आमेन. I declare मी I जाहीर decree करतो आणि घोषणा करतो no sickness, कुठलाही no आजार, plague कुठलाही shall महामारी come near their dwelling. त्यांच्या तंबूजवळ येणार नाही. No virus कुठलाही विषाणू will touch them. त्यांना हात लावणार नाही. In Jesus' name, येशूच्या नावात I bless your home. मी तुमच्या घराला I bless आशीर्वाद, your family. तुमच्या कुटुंबाला I आशीर्वाद bless देतो. your children. तुमच्या लेकरांना आशीर्वाद In देतो. Jesus' name, येशूच्या नावात I decree मी जाहीर करतो your children will have good jobs, तुमच्या लेकरांना चांगलं नोकरी मिळेल, good promotion, चांगलं उन्नती मिळेल, good salary, चांगला पगार मिळेल. because this is God's time कारण ही देवाची वेळ आहे and we have to enter in. आणि आम्ही त्याच्यात प्रवेश Father, केला we पाहिजे. enter in पिता आम्ही आत प्रवेश करतो in all that you're doing आणि जे सर्व तुम्ही करत आहे in the church. मंडलीमध्ये In Jesus' name. येशूच्या नावात Thank you, Father. धन्यवाद. Father, I pray, give them good sleep, पिता प्रार्थना करतो त्यांना चांगलं give them झोप दे, peace. त्यांना शांती I दे, rebuke all fear. सर्व भीतीला धमकवतो. Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. All kind of tensions and worries, सर्व प्रकारचे तणाव व चिंता be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Be blessed आशीर्वादित हो in Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Okay, you're so wonderful. Glorious God, glory to you. Thank you so much, Manoj and all others, Mayur and all this. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी Yeah, खूप धन्यवाद. and keep on sharing. आणि सतत Who शेअर करा. knows? कुणाला माहिती आहे Most of them will come to the Lord. आणि अनेक लोक प्रभूकडे येणार. Amen. आमेन. And everything is recorded in heaven. आणि प्रत्येक गोष्टीची नोंद You'll be a होतो. partaker of that blessing. तुम्ही त्या आशीर्वादाच्या सहभागी होणार. Thank you so much. धन्यवाद. God loves you. We love you too. देव तुमच्यावर प्रीती करतो, आम्ही देखील तुमच्यावर प्रीती And करतो. tomorrow, आणि what उद्या time? 11:30. Okay? 11:30 is the word, but before that, 11 o'clock. आणि 11 वाजता आमची स्तुती आराधना सुरू होणार आहे. 11:30 आमचे वचन सुरू होणार Yeah, आहे. yeah. And I'll be speaking to you. I'll not continue this word because this is very powerful, this too. आणि हा वचन मी चालू ठेवणार नाही. उद्या हा देखील खूप सामर्थ्यशाली आहे. I'll be teaching you how to pray for your beloved ones. आणि मी तुम्हाला ह्या गोष्टीवर शिकवण देणार आहे की तुमच्या प्रियांसाठी तुम्ही कसं प्रार्थना केली पाहिजे. Amen. आमेन. Thank you so much. धन्यवाद. And God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित कर.